अरे किती आमच्या जीवनाशी खेळता. वन नेशन वन एक्झाम म्हणता आणि असे पेपर फोडता. वन नेशन वन एक्झाम म्हणता आणि इथे असे पेपर फोडता. नीट परीक्षा घ्यायची असेल तर प्रामाणिकपणे घ्यावी, अन्यथा आमची महाराष्ट्राची सीईटी खूप चांगली. बरोबर 2 वर्षापूर्वी शिवराज मोटेगावकर असं बोलतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल आहेत. तुम्ही म्हणाल की मोटेगावकर तर विद्यार्थ्यांच्या बाजूनं नीटच्या विरोधात कोर्टात गेले होते, पण आज तेच शिवराज मोटेगावकर नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत आहेत. आता तुम्ही म्हणाल मोटेगावकर मास्तर एवढा कसा काय बदलला? नीटच्या विरोधात कोर्टात जाणारा आता नीटचाच पेपर कसा फोडायला? 2024ला नेमकं काय घडलं होतं? तेव्हा मोटेगावकर काय बोलत होते आणि आज शिवराज मोटेगावकर यांना कसं अटक केलंय? पुढील काय म्हणतात पाहूयात. नमस्कार, मी सोनन विक्कड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. नीट 2024ची परीक्षा देशातील सर्वात वादग्रस्त परीक्षांपैकी एक ठरली होती. या परीक्षेत अनेक धक्कादायक गोष्टी, पेपर फुटीचे आरोप आणि अनियमितता समोर आल्या. त्यामुळे देशात मोठा गदारोळ झाला होता. त्या वर्षी नेमकं काय घडलं होतं तर नेमकी नीट परीक्षेत 2 ते 3 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळतात. पण 2024च्या निकालात तब्बल 67 विद्यार्थ्यांना देशात पहिला क्रमांक मिळाला, म्हणजे त्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले. यातील सर्वात संशयास्पद बाब म्हणजे हरियाणातील एकाच परीक्षा केंद्रावरील तब्बल 8 विद्यार्थ्यांना टॉपर्समध्ये समावेश करावा लागला होता किंवा त्यांचा देशात पहिला क्रमांक आला होता. आता निकालात काही विद्यार्थ्यांना 718 किंवा 719 गुण मिळाले होते. नीटच्या गुणदान पद्धतीनुसार प्रत्येक अचूक उत्तराला +4 आणि चुकीच्या उत्तराला -1 म्हणजे एक निगेटिव्ह मार्किंग आहे. 718 किंवा 719 गुण मिळणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. यावर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर NTAनं स्पष्टीकरण दिलं की काही परीक्षा केंद्रावर वेळेचा अपव्यय झाल्यामुळे 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. या अपारदर्शक पद्धतीवर प्रचंड तेव्हा टीका झाली. तेव्हा बिहारमध्ये पटना आणि झारखंडमध्ये हजारीबाग येथे परीक्षेच्या आधीच पेपर लीक झाल्याचे आरोप झाले. बिहारच्या पोलिसांनी तपासादरम्यान काही आरोपींना अटक केली, ज्यांनी कबुली दिली की विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या रात्री लर्न बॉयज हॉस्टेलमध्ये ठेवून प्रश्नपत्रिका आणि उत्तरे पाठ करून घेण्यात आली होती. यासाठी 30 ते 35 लाख रुपये घेतले गेले होते. पेपर फुटी आणि ग्रेस मार्क्समुळे कट ऑफ प्रचंड वाढला. 2023मध्ये 600 गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना रँकमध्ये साधारण 20,000च्या आसपास होता. तोच 2024मध्ये समजा 600 गुण विद्यार्थ्याला मिळाले, त्याचा रँक थेट 77,000पर्यंत गेला. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं. नंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आणि संपूर्ण देशातून नीट घेण्याची मागणी झाली. प्रदीर्घ सुनावणीनंतर कोर्टानं पुन्हा परीक्षा घेण्यास नकार दिला. कोर्टानं म्हटले की पेपर लीक झाला होता हे खरं आहे, पण तो पाटणा आणि हजारीबाग या ठराविक केंद्रापुरताच मर्यादित होता. संपूर्ण देशात सिस्टमॅटिक लीक झाल्याचा भक्कम पुरावा नसल्यामुळे 23 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानंतर 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स रद्द करून त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात आली किंवा त्यांना मूळ गुणांसह पर्याय दिला गेला. फिजिक्सच्या एका वादग्रस्त प्रश्नावरून IIT दिल्लीच्या तज्ज्ञांची समिती नेमली होती. त्यांच्या अहवालानंतर NTAला निकाल सुधारावा लागला, ज्यामुळे आधी 69 विद्यार्थी टॉपर्स होते त्यावेळी थेट 17 वरती आले. हजारो विद्यार्थ्यांचे रँक बदलले. कोर्टाने या संपूर्ण घोटाळ्याचा तपास CBIकडे सोपवला, ज्यांनी पुढे अनेक राज्यभरातून आरोपींना, मुख्य सूत्रधारांना अटक केली. थोडक्यात सांगायचं तर 2024च्या नीट परीक्षेनं देशातील परीक्षा पद्धतीतील आणि NTAच्या कारभारातील अनेक त्रुटी चव्हाट्यावर आणल्या होत्या. त्यात शिवराज मोटेगावकर हे विद्यार्थ्यांच्या बाजूनं आवाज उठवताना दिसले. जन्मल्यानंतर आपल्या आईवडिलांनी स्वप्न बघितलेलं असतं की मी माझ्या भैयाला, माझ्या दीदीला मी कमी पडू देणार नाही, मी तिला डॉक्टर बनवणार. पण त्या एक्झामच्या रिझल्टची अवस्था अशी व्हावी. आपण एवढं जीवाचं रान करून अभ्यास करावा, आणि कोणतरी पेपर फोडावे आणि कुणाला तरी ग्रेस मार्क भेटावे आणि ते आपल्या पुढे त्यांची कॅपॅसिटी नसताना आपल्या पुढे जावं. म्हणजे खरंच हे पाहून अशा मनामध्ये असंख्य वेदना होत आहेत बेटा. आता नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर यांना CBIनं अटक केली. CBI कोर्टानं त्यांना 9 दिवसांची कोठडी सुनावली असून पुढील तपासासाठी मोटेगावकर सध्या दिल्लीमध्ये CBIच्या ताब्यात आहेत. CBIनं 16 मे रोजी मोटेगावकर यांच्या घरावर छापा टाकून 9 तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर ताब्यात घेण्यात आलं. या 2 दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडमधील चौकशी CBIच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले. CBIनं कोर्टात दावा केला की शिवराज मोटेगावकर यांनी 23 एप्रिल रोजीच केमिस्ट्रीचा पेपर लीक झालेला पेपर त्यांना मिळाला होता. मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्येच नीटच्या लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेची PDF कॉपी CBIला आढळून आली. सेवानिवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी यांच्यासोबत मोटेगावकर
पेपर फुटीत सहभागी असल्याचं निष्पन्न झालं. कुलकर्णी यांच्या मार्फतच पेपर मिळाल्याची अधिक माहिती पोलिसांना सीबीआयच्या तपास पथकाला मिळाली आणि तपास अधिकारी पवन कौशिक यांनी ही कोर्टामध्ये माहिती दिली. अरे किती आमच्या जीवनाशी खेळता. वन नेशन वन एक्झाम म्हणता आणि असे पेपर फोडता. ज्या ज्या मुलांनी पेपर वापरला याची सखोल पोलीस चौकशी झाली पाहिजे. कोणकोणत्या मुलांनी हा कोण पेपर फोडला त्याला फाशी शिक्षा दिली पाहिजे, कारण तो विद्यार्थी जीवनाशी खेळत आहे. आता लातूरमधील RCC कोचिंग सेंटर मार्फतच लीक झालेल्या प्रश्नपत्रिकांचे वितरण सुरू होतं असा सीबीआयचा आरोप आहे. सीबीआयनं 10 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयानं 9 दिवसांची कोठडी मंजूर केली. सीबीआय कोर्टाकडून बाहेर येतानाच पत्रकारांनी शिवराज मोटेगावकर यांना तुम्हाला काही पश्चाताप होतोय का असा प्रश्न विचारला. त्यावर मोटेगावकर यांनी कोणतंही उत्तर न देता पत्रकाराकडे रागानं पाहिलं आणि ते पुढे निघून गेले. पण पेपर फुटीच्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. त्याचं कारण म्हणजे शिवराज मोटेगावकर यांच्या जुन्या व्हिडिओमुळे. नीट 2024च्या गोंधळावेळी मोटेगावकर यांनी स्वतः पेपर फुटी, ग्रेस मार्क्स आणि NTA कारभाराविरोधात आवाज उठवला होता. कारण जीव असा कासावीस होते, कारण जी एक्झाम कुणाचं भवितव्य घडवते त्याची अशी अवस्था व्हावी हे खूप चुकीचं होत आहे. हे खूप चुकीचं होत आहे. याच्यावर नक्कीच NTA ऍक्शन घेतली पाहिजे असं मला वाटतं. जोश पण येत नाहीये काय, म्हणजे हे असं अंगात मुंग यायला लागलं बेटा बोलत असताना सुद्धा. कारण असं वाटतंय की अशी एक्झाम असा रिझल्ट यावा, असा पेपर फुटणं हे काय कामाचं असं वाटतं एवढा आपण अभ्यास करून. तर त्यामुळे असं वाटतंय की नक्कीच आता याच्यावर सगळा भारत देश पूर्ण जागा होतोय. मला वाटतं इथून पुढे अशा गोष्टी होणारच नाहीत असं वाटतं. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. तेव्हा मोटेगावकर म्हणाले होते की NTAनं दिलेले ग्रेस मार्क्स अन्यायकारक आहेत, त्यात कोणतीही पारदर्शकता नाही. बिहार, राजस्थानमध्ये पेपर लीक झाले, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा त्यांनी प्रकर्षानं मांडला होता. पेपर फोडणारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत अशी तीव्र भूमिका तेव्हा त्यांनी घेतली होती. नैराश्यात जाऊ नका, नीट झालीच पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी आहे असं तेव्हा शिवराज मोटेगावकर म्हणाले होते. आता मोटेगावकरांचा काही सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. त्यावेळी पेपर फुटी विरोधात बोलणारे मोटेगावकर सर आज स्वतःच नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात मुख्य आरोपी आहेत अशा संतप्त सवाल नेटिझन्स देखील विचारत आहेत. त्यामुळे शिवराज मोटेगावकर सध्या सोशल मीडियावरती देखील ट्रोल होत आहेत. 2024ला नीट विरोधात बोलणारे शिवराज मोटेगावकर आज नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत आहेत. शिवराज मोटेगावकर चालवत असलेल्या RCC क्लासेसचा लातूर पॅटर्नमध्ये दबदबा आहे. 14,000 विद्यार्थी आहेत. लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शाखांमध्ये 11वी 12वी नीट JEE साठी 14,000पेक्षा अधिक विद्यार्थी यासाठी आहेत. त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना हजारो लाखोंमध्ये फीस आहे. नीट परीक्षेनंतर मोटेगावकर यांनी स्वतः व्हिडिओ एक शेअर करून माझ्या गेस्ट पेपरमधून केमिस्ट्रीचे 42 प्रश्न सेम आले असा दावा केला होता. याच व्हिडिओनंतर पालकांनी तक्रार केली होती आणि त्यांची CBI मार्फत चौकशी झाली आणि आज मोटेगावकर अटकेत आहेत. CBI आता 9 दिवसांच्या कोठडीत मोटेगावकर यांच्याकडे पेपर कुठून आले, कोणाला विकला, या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सामील आहे याचा कसून तपास करत आहे. निवृत्त प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी यांची चौकशी सुरू आहे. एकीकडे पेपर फुटीमुळे मेहनती विद्यार्थ्यांचं नुकसान होतं म्हणणारे मोटेगावकर सर आज दुसरीकडे 23 एप्रिलचाच पेपर मोटेगावकर सरांकडे आला होता असा CBIचा दावा आहे. आपल्या भारतामध्ये कसं आहे, एखादी घटना घडली की 3 ते 4 दिवस आपण ओरडतो, 4-5 दिवसानंतर पुन्हा परत आपण आपल्या कामाला लागतो बेटा. पण असं व्हायला नाही पाहिजे. RCC असं होऊ देणार नाही. यावर्षी आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपण लढणार आहोत. या दोन टोकाच्या भूमिकांमुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात पालक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पण शिवराज मोटेगावकर हे फक्त क्लास चालक नाहीत, ते लातूर पॅटर्नचा चेहरा होते. हजारो पालकांसाठी विश्वास होते. 2024ला पेपर फुटी विरोधात कोर्टात जाणारे आज 2026च्या पेपर फुटी प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. या एका घटनेनं आपल्या शिक्षण व्यवस्थेची आणि समाजाची लक्तरं वेशीवरती टांगली आहेत. CBI मोटेगावकरांना शिक्षा देईल, पण आपण आपल्या पोरांना काय शिक्षण देतोय? खोटं यश की खरं अपयश पचवण्याची ताकद? याचं उत्तर जोवर समाज देत नाही तोवर दरवर्षी एक मोटेगावकर जन्माला येतच राहील. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी नीट अपडेटचे सर्व अपडेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.